नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे रश्मी स्टिचिंग क्लासमध्ये। तर आज आपण बघणार आहोत छोटे पफ स्लीव्ज कटिंग आणि संपूर्ण शिलाई अगदी सविस्तरपणे आणि खूप सोप्या पद्धतीने। तर नक्कीच शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। तर इथे बघू शकता तुम्ही कपडा असा जॉर्जेट सारखा होता, पण मी त्याला अस्तर जॉईंट करून पफ तयार केलेले आहे। तर त्यामुळे पफ हे खूप सुंदर आलेले आहेत, कारण जॉर्जेटच्या कपड्याचा पफ अजिबात छान दिसत नाही जर तुम्ही अस्तर त्याला जॉईंट केले नाही तर इथे मी अस्तर घेतलेला आहे बघा। अस्तर घेऊन हे फोल्ड करून घेतलेलं आहे, म्हणजे जशी आपली साधी बाही आपण कटिंग करतो ना तशाच पद्धतीने हे अस्तर मी इथे घेतलेलं आहे। तर आता सर्वात आधी आपण जी बंद बाजू आहे तिकडून उंची टाकून घेणार आहोत, म्हणजे जी बाहीची उंची आपल्याला लागते तेवढी उंची घ्यायची आहे। तर इथे मी 5ची जे पफ स्लीव्ज आहेत ते 5चे तयार करून घेतलेले आहेत। खूप छान झालेले आहेत कस्टमरला। तर इथे बघा 5वर मार्किंग केली, खाली अर्धा इंच हा एक्स्ट्रा कपडा घेतलेला आहे, वरती एक मार्किंग करून घेतलेली बघा। अर्धा इंच कपडा, त्याच्यामध्येही 1-2 पॉईंटच मला ठेवायचा आहे। खाली जर कपडा मागं पुढं असेल तर तो मी कट करून घेणार आहे थोडासा, आणि या पद्धतीने मार्किंग करून घेतली। त्यानंतर बघा 5वर एक मार्किंग करून घेतलेली आहे। आधी बघते, चेक करते की कमी जास्त आहे का। तर जर कमी जास्त इथे थोडंसं कमी जास्त झालं तर मी ते तिथे मार्किंग करून घेतली आणि खाली लगेच 2.5 इंचावर मार्किंग केली। ठीक आहे, कारण तयार जी बाही आहे आपली ती 5ची आहे, त्यामुळे 2.5 इंचावर मी मार्किंग केलेली आहे। म्हणजे जो मुंढ्याचा आकार आपण देत असतो तो 2.5 इंचावर देणार आहोत। अतिशय सोपी पद्धत आहे। सेम आपल्या साधी जी बाही असते बस तशाच पद्धतीने आपल्याला ही बाहीची कटिंग करायची आहे। तर इथे बघा, आता जो मधातली लाईन जी आहे 2.5 इंचावरची ती आपण सरळ करून घेणार आहोत बघा। ठीक आहे, ही लाईन मी आता सरळ आखून घेतलेली आहे। त्यानंतर इथे याच्यामध्ये जे पफ स्लीव्जमध्ये आपल्याला एक्स्ट्रा जे प्लेट्स आपण घेत असतो, तर त्यासाठी एक्स्ट्रा आपल्याला इथे घ्यायचे आहे 3 इंच कपडा जो आहे आपला। 3 इंच एक्स्ट्रा मी इथे घेतलेला आहे, आणि त्यानंतर बाहीचं मी 4वर एक मार्किंग केली बघा। 3 इंच कपडा मी एक्स्ट्रा घेतलेला आहे, पण 4वरती मार्किंग केली, कारण 4 इंचापर्यंत आपल्याला प्लेट्स टाकायच्या आहेत। तर 3 इंच एक्स्ट्रा कपडा आपण घेत असतो, आणि कपडा हा फोल्ड आहे, तर फोल्ड कपडा आहे, आणि नंतर जर आपण ते सरळ केला तर तो 6 इंचचा एका बाईमध्ये कपडा एक्स्ट्रा होतो। आणि जे आपण प्लेट्स टाकतो म्हणजे एक्स्ट्रा कपडा होतो, आणि कमीत कमी एक्स्ट्रा कपडा आपला 1 किंवा 2 इंच तरी होणार, त्यामुळं 1 इंच एक्स्ट्रा आपण प्लेट्स टाकणार आहोत। म्हणून 3 इंच मी इथे कपडा एक्स्ट्रा घेतलेला आहे, पण 1 इंचापर्यंत मी जास्तीची प्लेट्स टाकून घेणार आहे। ठीक आहे, त्यामुळं मी 4 इंचावर मार्किंग केली, पण कपडा मी एक्स्ट्रा घेतलेला आहे 3 इंच। पण आपल्याला अशाच पद्धतीने मार्किंग करायची आहे। 3 इंच कपडा एक्स्ट्रा घ्यायचा आहे, पण 4 इंचापर्यंत आपल्याला ती प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत। पण ही मार्किंग केली ना मी 3 इंचावरती, तर तिथूनच आपल्याला हा बघा जो दंडघेर आहे तो मी इथे टाकून घेतलेला आहे। इथे बघू शकता तुम्ही। त्याच्या पुढे 1.5 इंच हे सिलाई मार्जिंगसाठी घेतलेलं आहे बघा। 3 इंचापासूनच आपल्याला बाहीचा आकार द्यायचा आहे, आणि प्लेट्स टाकताना 4 इंचापर्यंत आपल्याला ती प्लेट्स टाकायची आहे, म्हणजे 1 इंच आपल्याला आतमध्ये ती प्लेट्स घ्यायची आहेत, कारण एक्स्ट्रा कपडा आपला त्याच्यामध्ये होतो, त्याच्यामुळं आपण ते 1 इंचापर्यंत 4 इंचापर्यंत प्लेट्स टाकून घेणार आहोत। ठीक आहे, म्हणजे 1 इंच एक्स्ट्रा। तर आता बघा 3 इंचावर जी मार्किंग केली होती ना, तिथूनच आपल्याला हा बाहीचा आकार द्यायचा आहे। ठीक आहे, या पद्धतीने सेम आहे, जशा पद्धतीने मी तुम्हाला नेहमी सांगते बाहीचा आकार कशा पद्धतीने द्यायचा, सेम आहे। सिंपल बाही आहे आपली, फक्त याच्यामध्ये 3 इंच कपडा एक्स्ट्रा घ्यायचा आहे। जर एखाद्या वेळेस तुमचा जर कपडा जास्त असेल आणि पफ जर एखाद्या कस्टमरला जास्त लागत असेल, तर तुम्ही 4-5 इंचही कपडा एक्स्ट्रा घेऊ शकता। पण माझा 3 इंच कपडा एक्स्ट्रा घेऊन सुद्धा पफ छान आलेले आहेत। तर इथे आता मी अशा पद्धतीने मार्किंग केली बघा। 1.5 इंच हे सिलाई मार्जिंग घेतलेली आहे। दंडघेर मी तिथे मोजून घेतलेला आहे, 3 इंचापासून दंडघेर टाकून घेतलेला आहे। वरतीही 3 इंचापासूनच मी बाहीचा आकार देऊन घेतलेला आहे बघा। आता हे बॅकचा जो आकार आहे तो मी कट करून घेते, म्हणजे बाही कटिंग करत आहे मी, इथे बघू शकता। त्यानंतर इथे कट मारून घ्यायचं आहे आपल्याला सेंटरमध्ये आणि साईडने सुद्धा। त्यानंतर इथे जे 4 इंचापर्यंत आपण जे टक्स टाकून घेणार आहोत, तिथे सुद्धा एक कट टाकून घ्यायचा आहे। ठीक आहे, बघा अशा पद्धतीने। आणि फ्रंटचा जो आकार आहे अर्धा इंच खाली, तर तो मी इथे कट केलेला नाही, तो आपण नंतर कट करणार आहोत जेव्हा आपण बाही आपल्या ब्लाऊजला अटॅच करणार आहोत। ठीक आहे, आता खालचा कपडा जर मागं पुढं असेल तर तो 1-2 पॉईंट मी कट करून घेते, हे बघा अशा पद्धतीने।
ठीक आहे. तर 1-2 पॉईंटच कट केलेला आहे, म्हणजे तो कपडा सरळ करून घेतला. ठीक आहे. आता त्यानंतर आपल्याला हे अस्तरवरती कटिंग झालेली आहे. आता मेन ब्लाऊज मी इथं घेतलेला आहे ते सुद्धा इथं फोल्ड करून घेतलेलं आहे बघा. आता ही अस्तरची बाही जी आहे ती आपल्याला याच्यावरती ठेवून घ्यायची आहे. बघा फ्रंटचा जो आकार आहे तो मी इथे कट केलेला नाही आणि या पद्धतीने ही बाही याच्यावरती ठेवून घेतलेली आहे बघा. आणि आता कटिंग करून घ्यायची आहे. अगदी सोपी पद्धत आहे, सहज कोणीही करू शकते, नवीन शिकत असाल तरीही सुद्धा. कारण सेम आहे आपल्या बाहीची, जशी आपण साध्या बाहीची कटिंग करतो बस तशाच पद्धतीने कटिंग केलेली आहे. फक्त 3 इंच कपडा आपण एक्स्ट्रा घेतलेला आहे आणि 1 इंच जास्त घेऊन आपल्याला ते जे प्लेट्स आहेत ते टाकून घ्यायचे आहेत. कारण कपडा जो आपला एक्स्ट्रा होत असतो 3 म्हणजे 3 आणि 3 6 इंच आपला कपडा एक्स्ट्रा होतो. प्लेट्स टाकल्यावरती 1 इंचाची तरी प्लेट्स आपल्या तिथे तयार होतील. तर त्यामुळं मग 1 इंच एक्स्ट्रा प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत. बस एवढंच करायचं आहे. आणि बघा आता इथे मी जे मेन ब्लाऊज पीस आहे ते सुद्धा कटिंग करून घेतलेलं आहे. आणि आता इथे मशीनवरती आपण मेन ब्लाऊज पीस आणि अस्तर हे दोन्ही जॉईंट करून घेणार आहोत बघा. सरळ आणि उलटा कपडा आपल्याला चेक करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर अस्तर आपल्याला ठेवून घ्यायचं आहे. या पद्धतीने चारही बाजूनी मी अस्तर जे आहे ते जॉईंट करून घेते मेन ब्लाऊज पीसला. हाताने व्यवस्थित प्रेस करायचा आहे, कुठेही फुगा वगैरे पडायला नको त्यासाठी. तर या पद्धतीने मी अस्तर हे जॉईंट करून घेतलेला आहे. आता जे एक्स्ट्रा कपडा आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. मेन ब्लाऊज पीसचा जो एक्स्ट्रा कपडा आहे ना तो कट करून घेणार आहोत. अशाच पद्धतीने आपण दुसरी बाही सुद्धा इथे जॉईंट करून घेणार आहोत. ठीक आहे. ही बाही आता साईडला ठेवून घेणार आहोत आणि दुसरी बाही इथे घेणार आहोत. कारण एक्स्ट्रा जो कपडा आहे तो आपण इथे कट करून घेतलेला आहे. इथे जे कट करून घेते मी, कारण मार्किंग केलेली आहे ना आपण, तिथं आपल्याला कट करून घ्यायचे आहेत परत रिटर्न. ठीक आहे. प्लेट्स टाकताना आपल्याला ते लक्षात येऊन जाते. तर ही बाही आपली इथे साईडला ठेवून घेतलेली मी. आता दुसरी बाही मी इथे घेतलेली आहे. याला सुद्धा अस्तर आणि मेन जे ब्लाऊज पीस आहे तो आपण जॉईंट करून घेणार आहोत आधी. हाताने व्यवस्थित प्रेस करायचा आहे, फुगा वगैरे पडायला नको त्यासाठी. आणि उलटा आणि सरळ कपडा आपल्याला चेक करून त्याच्यावरती नंतर अस्तर ठेवायचं आहे. चारही बाजूने आपण हे शिलाई टाकून घेणार आहोत. आणि याचा सुद्धा एक्स्ट्रा जो कपडा आहे तो आपण कट करून घेणार आहोत. तर इथे बघू शकता मी कपडा जो आहे एक्स्ट्रा तो कट करून घेत आहे. चारही बाजूने आपण शिलाई मारून घेतलेली आहे आणि अस्तर आणि मेन जे ब्लाऊज पीस आहे ते जॉईंट करून घेतलेलं आहे. दोन्ही बाया आपल्या जॉईंट झालेल्या आहेत आणि एक्स्ट्रा कपडासुद्धा आपल्या इथे कटिंग झालेला आहे. तर आता आपण प्लेट्स टाकून घेणार आहोत बघा. प्लेट टाकताना आपल्याला जिथे आपण कट मारलेले होते 3 बाजूला, तर तिथे आपल्याला आधी मार्किंग करून घ्यायची आहे, म्हणजे तुम्हालाही व्यवस्थित दिसेल. त्यासाठी मी इथे चॉकनी मार्किंग करून घेतलेली आहे बघा. आणि त्यानंतर इथून बघा फर्स्ट जी मार्किंग केलेली आहे 4 इंचावर, तर तिथूनच आपल्याला हे प्लेट्स जे आहेत ते टाकायचे आहेत बघा. या 4 इंचापासून दुसऱ्या 4 इंचावर जी मार्किंग केली होती आपण तिथपर्यंत, कारण 3 मार्किंग्स आपण इथं केलेले आहेत. तर बघा असे छोटे छोटे आपल्याला प्लेट्स टाकायचे आहेत.
तर वरच्या बाजूने आधी मी हे जे प्लेट्स आहेत ते टाकून घेत आहे. तर इथे बघू शकता कशा पद्धतीने आपल्याला हे प्लेट्स टाकायचे आहेत. आणि जिथपर्यंत मार्किंग केली होती तिथपर्यंत हे प्लेट्स मी टाकून घेतलेले आहेत बघा. 3 मार्किंग आपण इथे केलेल्या होत्या. परत एक छोटीशी प्लेट्स मी आणखी टाकून घेतलेली आहे एक्स्ट्रा. आणि आता खालच्या बाजूने सुद्धा आपल्याला प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत बघा. आणि डायरेक्शन एकाच साईडकडे ठेवायचं आहे. जे प्लेट्स आहेत ते आपण एकाच बाजूने करणार आहोत. त्याचे तोंड डायरेक्शन जसं वरच्या बाजूने आपण प्लेट्स टाकलेले आहेत त्याच बाजूने आपल्याला तशाच पद्धतीने प्लेट्स खाली सुद्धा टाकून घ्यायच्या आहेत. तर अर्धा इंचापर्यंत अशा पद्धतीने प्लेट्स टाकलेले आहेत मी, बघू शकता तुम्ही. आणि अस्तर जॉईंट करून आहे त्यामुळं छान पफ आलेला आहे. त्यामुळे तुमच्याकडे जर अशा पद्धतीने कपडे आले जॉर्जेटसारखे तर आणि कस्टमर बोलतात की पफवालं आम्हाला स्लीव्स पाहिजे, तर तुम्ही अशा पद्धतीने अस्तर जॉईंट करून पफ्स तयार करू शकता. तर याला गोपी स्लीव्ससुद्धा म्हटलं जाते. तर इथे मी आता प्लेट्स आपल्या झालेल्या आहेत टाकून. तर बाही व्यवस्थित आता मला सेंटर काढून घ्यायचं आहे. त्यामुळं बाही मी अशी फोल्ड करून घेतली आणि परत सेंटर काढून घ्यायचं आहे. तिथे कट टाकून घ्यायचं आहे किंवा मग चॉकच्या साहाय्याने मार्किंग करून घ्यायची आहे. कारण आपल्याला इथे जे ब्लाऊज आहे त्याच्यावरती आपल्याला ही बाही आता जॉईंट करून घ्यायची आहे. बघा सेंटर काढून घेतलं आणि जो आपला फ्रंटचा जो आकार होता तो सुद्धा मी इथे कट करून घेतलेला आहे. हे बघा इथे जे फ्रंटचा आकार होता तो सुद्धा मी तिथे कट करून आता हे सेंटरपासून आपल्याला ही बाही अशा पद्धतीने जॉईंट करून घ्यायची आहे. बघा एका साईडने मी हे जॉईंट करून घेतलेली आहे आपल्या जे ब्लाऊजला. इथे बघू शकता सेंटरपासून मी जॉईंट करून घेतलेली आहे. त्यानंतर दुसऱ्या बाजूनी सुद्धा अशाच पद्धतीने सेंटरपासून आपल्याला ही बाही जॉईंट करून घ्यायची आहे. ब्लाऊजला आपण ही बाही जॉईंट करत आहोत. आणि दुसरी बाहीसुद्धा मी अशाच पद्धतीने तयार करून घेणार आहे. तर या पद्धतीने आपली इथे बाही जॉईंट झालेली आहे, बघू शकता तुम्ही. सेंटरपासून बरोबर आपल्याला ती बाही जॉईंट करायची आहे. आधी बाहीचं सेंटर काढून घ्यायचं आहे. त्यानंतर शोल्डरच्या सेंटरवर तिथे ठेवून सेंटरपासूनच आपल्याला ही बाही जॉईंट करायची आहे. परत एक शिलाई मी टाकून घेते याच्यावरती. प्रिन्सेस ब्लाऊज होतं, याची कटिंग आणि शिलाई आधीच करून घेतलेली आहे. तर या पद्धतीने डबल एक शिलाई मी टाकून घेतलेली आहे. आणि खाली बघा आता आपल्याला इथे पट्टी जॉईंट करायची आहे. हे बघा ही जी मी पट्टी आहे ही साडीचे जे काठ होते ते मी इथे घेतलेले आहे. आणि व्यवस्थित याचा आता जितकी आपल्या बाहीला लागते पट्टी तितकीच आपल्याला इथे घ्यायची आहे. तर मी व्यवस्थित अशी फोल्ड करून घेतली, डबल पट्टी करून घेतली आणि सेंटरमधून कट करून घेतली. म्हणजे दोन्ही बायांना आपल्याला ती पट्टी जॉईंट करायची आहे. आणि अशी आता आपल्याला ही फोल्ड करायची आहे. 2.5 ते 3 इंचाची ही पट्टी असेल रुंदीला. आणि लांबीला आपली जेवढी बाही आहे तशी आपल्याला ती मोजून घ्यायची आहे. आणि बघा उलट्या बाजूकडून आपल्याला ही पट्टी जॉईंट करायची आहे. खाली एक्स्ट्रा जो मागं पुढं कपडा असतो तो सुद्धा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. बाहीचा कपडा आपला एक्स्ट्रा जो असेल तो कट करायचा आहे. आणि त्यानंतर मग अशा पद्धतीने ही पट्टी ठेवून आपल्याला ही जॉईंट करायची आहे. तर बघा उलट्या बाजूकडून ही पट्टी मी ठेवत आहे. जे साडीचे काठ असतात ते मी इथे घेतलेले आहे. तर 3 इंचापर्यंत अशी आपली ही पट्टी रुंदीला असेल.
2.5 किंवा 3 तशा पद्धतीने तुम्ही घेऊ शकता आणि फोल्ड करून आपल्याला ती पट्टी उलट्या बाजूकडून जॉईंट करायची आहे. तर या पद्धतीने तिथे जॉईंट करून घेतली आणि त्यानंतर सरळ बाजूकडून आपल्याला ती अशा पद्धतीने फोल्ड करायची आहे बघा. या पद्धतीने खूप छान अशी ती पाइपिंग तिथे तयार होते किंवा पट्टीसुद्धा आपण म्हणतो. तर खूप छान आलेली आहे, फिनिशिंगमध्ये दिसते आणि तुम्ही बघू शकता. फिनिशिंगमध्ये अशी आपली ही वरच्या बाजूने आपण ती पट्टी फोल्ड करून घेतलेली आहे, दुमडून घेतलेली आहे आणि या पद्धतीने आपली ही पट्टी इथे जॉईन झालेली आहे. पाइपिंगसुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. आणि या पद्धतीने आपले हे स्लीव्ज इथे रेडी झालेले आहेत बघा. दोन्ही बाजूचे स्लीव्ज मी अटॅच करून घेणार आहे अशाच पद्धतीने. तर हे बघू शकता तुम्ही दोन्ही साईडचे स्लीव्ज आहेत ते मी अटॅच करून घेतलेले आहेत. अगदी सोप्या पद्धतीने आणि अगदी सविस्तरपणे आपण हे कटिंग आणि संपूर्ण शिलाई बघितलेली आहे. तर व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला तर लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक नक्की करा आणि कमेंट्स करून नक्की सांगा.